राष्ट्रसंघाच्या अनेक संघटनांपैकी जागतिक आरोग्य संघटना ही एकमेव अशी संघटना आहे तिच्या स्वतःची संघटना आहे. म्हणजे हिची स्वतःची संघटना आहे. सभासदांची स्वतःची पद्धत सुद्धा आहे व स्वतःचे बजेट आहे व राष्ट्रसंघाची ती एक भाग असला तरी राष्ट्रसंघाच्या आधिपत्याखाली नाही. ती म्हणजे काय स्वतंत्र संघटना आहे. अशी ही संघटना आहे व त्याची रचना पाहून घेऊ आपण. तर रचनात्मक दृष्टिकोन जागतिक आरोग्य संघटनेचे 3 विभाग पडतात. जागतिक आरोग्य संघटनेचे कोणकोणते 3 विभाग पडतात त्याच्यामध्ये पहिला जागतिक आरोग्य सभा, कार्यकारी मंडळ व सचिवालय अशी काय त्याची रचना आहे. तर 3 प्रकारे ह्याचे विभाग पडतात. तर आपण पहिलं पाहून घेऊया जागतिक आरोग्य सभा. जागतिक आरोग्य संघटनेचे हे सर्वोच्च मंडळ आहेत व त्यामध्ये नियान मंडळ आहेत. यामध्ये सर्व सभासद राष्ट्राचे प्रतिनिधित्व असतात. या सभेची बैठक वर्षातून एकदा होत असते आणि त्या अर्थसंकल्पनास मंजुरी दिली जाते. म्हणजे ह्या सभेची बैठक काय असते तर सगळे ह्याच्यामध्ये प्रतिनिधी असतात व त्याची बैठक वर्षातून एकदा होत असते व त्याच्यामध्ये काय करतात तर सगळेजण एक वर्षाचं जेवढं अर्थसंकल्पना आहे, जी अर्थव्यवस्था आहे ती सगळी मंजूर केली जाते म्हणजे त्या दिवशी. आणि आरोग्यविषयक धोरणाची निश्चिती केली जाते. मागील वर्षाच्या कामाचा आढावा घेतला जातो. तसेच या मुख्य संचालकाची नियुक्ती केली जाते. यामध्ये आरोग्यविषयक जेवढे आपले धोरण आहेत त्याची काय निहिती आहे ती निश्चिती केली जाते आणि जेवढ्या वर्षभरात मागची कामं वगैरे असतात आढावा त्यांचा पुढील एवढ्या सभासदेमध्ये आढावा घेतला जातो. तसेच या मुख्य संचालकाची नियुक्ती केली जाते. नंबर 2 कार्यकारी मंडळ. यामध्ये तांत्रिकदृष्ट्या लायक असलेल्या 31 तज्ज्ञ सभासदांचा समावेश होतो. दरवर्षी 1/3 सभासद बदलून नवे घेतले जातात. या मंडळाची बैठक वर्षातून 2दा होते. म्हणजे जुने सभासद जाऊन नवे 31 सभासदांची तज्ज्ञांची याच्यामध्ये निवड केली जाते व मंडळाची बैठक वर्षातून 2दा भरते. कार्यकारी मंडळ जागतिक आरोग्य सभेचे ठरविलेल्या धोरणाची आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख काम आहे. असे प्रमुख काम असते. 7 रोग्यांच्या आणि आणीबाणीच्या वेळी निर्णय घेऊन कृती करण्याचा अधिकार हा मंडळाला असतो म्हणा. आता नंबर 3 सचिवालय. या सचिवालयाचे प्रमुख मुख्य संचालक हे मुख्य सचिवालय काय म्हणले या सचिवालयांचे प्रमुख मुख्य संचालक असतात. तसं विविध देशांना तांत्रिक व्यवस्थापनाचे आधार देण्यासाठी तज्ज्ञ सभासद पुरविणे ही सचिवालयाचे कार्य आहे. व सचिवालय 14 वेगवेगळ्या विभागात आहेत. तर आपण त्याचे विभाग पाहून घेऊ. वेगवेगळ्या भागातील विशिष्ट गरजांच्या पूर्ततेसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे जगाची विभागणी 6 विभागात केलेली आहे. त्यापैकी भारत हा दक्षिण पूर्व आशिया या खंडांचा सभासद असून या विभागांचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. या विभागातील देश पुढील प्रमाणे आहेत. तर भारत म्हणजे याच्यामधले विभाग किती आहेत व त्याच्यातले देश आहेत भारत, म्यानमार, श्रीलंका, इंडोनेशिया म्हणजे कोटिया, मालदीव बेट समूह, नेपाळ, थायलंड, बांगलादेश, भूतान व सभासदत्व बघूत आपण त्याचे. जगातील सर्व राष्ट्रे जागतिक आरोग्य संघटनेचे सभासद होऊ शकतात. बरीच राष्ट्रे राष्ट्रसंघ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे सभासद आहेत. प्रत्येक सभासद देश संघटनेच्या निधीमध्ये ठराविक रकमेची भर घालत असतो आणि गरजाप्रमाणे संघटना देऊ शकेल अशा आरोग्य सेवांना पुरवित असतो.